आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीला पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या सरी कोसळतील, हवामान विभागाचा अंदाज आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पूरजन्य स्थिती। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, तर रायगड, रत्नागिरी त्याच परिसरात महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांनाही सुट्टी। मुंबईत पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटांनी उशिरानं सुरू, तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटांनी उशिरानं आहे। हार्बर मार्ग देखील 10 मिनिटं उशिरानं धावत आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुढच्या काही तासात इशारा पातळी गाठणार। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रायगडच्या नागोठणे येथील आंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। पंचगंगा नदीजवळ शिवाजी पूल ते गंगावेशकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय। पंचगंगा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं प्रशासनाची खबरदारी। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पावसाचा फटका। दगड आणि माती रस्त्यावर, संरक्षक भिंत नसल्यानं वाहतुकीला धोका। रत्नागिरीतील काजळी नदीचं रौद्ररूप। इशारा पातळीवरून वाहणाऱ्या काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर। काजळी नदीची सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचायला सुरुवात, तर कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल।